साधु 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 नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिष्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो नंग दुःखमनवेति चक्रं वहतो पदं मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिष्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय माघ पौर्णिमेच्या आर्य उपोषथ दिनी आपल्या परभणी जिल्ह्यातील बोधिसत्व डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा द्वारा आयोजित 23वी बौद्ध धम्म परिषद व स्मृतिशेष भदंत उपाली थेरो यांचा 43वा स्मृती दिन व त्यांच्या चैत्याचे उद्घाटन असा 2 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि धम्म परिषदेचे अध्यक्ष पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो आणि धम्ममंचावरती उपस्थित असलेला संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ श्रामणेर संघ दूर दूर वरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे
या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. 23 वर्षांपासून सातत्याने आपल्या या पूर्णा नगरीमध्ये ही धम्म परिषद यशस्वीपणे संपन्न होत आहे. देश विदेशातील बौद्ध भिक्खूंना निमंत्रित करून पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनामध्ये या परिषदेचा कार्यक्रम होतो. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिवर्षी या परिषदेला येण्याचा प्रयत्न करीत असतो. इथे येऊन एवढी मोठी गर्दी आणि पूर्णा नगरीतले जे श्रद्धावंत उपासक उपासिका आहेत त्यांची धार्मिकता पाहून अतिव आनंद होतो. खेड्यापाड्यातूनही 2 दिवस लोक इथे उपस्थित राहतात आणि त्यामुळे महामानवाला अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज ही धम्म परिषद पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सर्वप्रथम सर्व आयोजकांचं आपण साधुकाराने आणि टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. कारण हा धम्माचा जागर आहे, बाबासाहेबांच्या विचारांचा जागर आहे आणि माणसांना जाग करण्यासाठी, माणसांना झोपेतून उठविण्यासाठी आणि समाजामध्ये महामानवास अभिप्रेत असलेलं परिवर्तन घडविण्यासाठी ही धम्म परिषद अभ्यासपणे काम करते आहे. त्यामुळे सर्वांचं मी प्रथमतः कौतुक करतो आहे. खरं तर आज माघ पौर्णिमा आहे आणि माघ पौर्णिमा ही बुद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्वाची पौर्णिमा आहे. आपण आज ठाऊक असेल 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्ध या माघ पौर्णिमेच्या दिनी वैशाली या ठिकाणी होते. चापाल चैत्यामध्ये असताना आनंद भंतेजींना समोर असलेले असताना भगवान आनंदाला म्हणतात, हे आनंदा, आजपासून 3 महिन्याने येणारी जी वैशाख पौर्णिमा आहे त्या वैशाख पौर्णिमेला भगवंताचं महापरिनिर्वाण होणार आहे कुशीनारा येथे. आणि ही महापरिनिर्वाणाची घोषणा आजच्याच दिवशी भगवान बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये केलेली होती आनंदाला उद्देशून. आणि त्यामुळे या माघ पौर्णिमेचं विशेष असं महत्व आहे. तुम्ही थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये जर पाहिलं, थायलंडमध्ये धम्मकायामध्ये आज माघ पूजा म्हणून फार मोठा उत्सव साजरा केला जातो इंटरनॅशनल लेवलवरती. आणि त्यामुळे ही माघ पौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे. या पौर्णिमेला जेव्हा भगवान बुद्धांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली तेव्हा भगवंताची आई, जिने त्यांना लहानाचं मोठं केलं, आपल्या स्तनातून दूध पाजलं, त्यांची आई गेल्यानंतर म्हणजे महामाया देवी गेल्यानंतर अशा महाप्रजापती गौतमी आई ह्या नंतरच्या काळात जेव्हा भिक्खुनी बनल्या तेव्हा आज रोजी त्याही वैशालीमध्येच होत्या. जेव्हा भगवंताने महापरिनिर्वाणाची घोषणा केली आजच्या दिवशी तेव्हा 500 भिक्षुणीचा संघ महाथेरी असलेल्या महाप्रजापती गौतमी ह्या ज्या चिवरधारी होत्या, थेरी होत्या, तिथे उपस्थित होत्या. त्यांनी ऐकली भगवंताची ही घोषणा. त्यावेळी महाप्रजापती गौतमी थेरी ज्या होत्या त्यांचं वय होतं 140 वर्षांचं, 120 वर्षांचं सॉरी, आणि भगवंताचं वय होतं 80 वर्षाचं. किती? भगवंताच्या शरीराचं वय 80 वर्ष होतं आणि महाप्रजापती गौतमी आई यांचं वय 120 वर्षांचं होतं. आणि मग भगवंताने महापरिनिर्वाणाची घोषणा केली आहे. 3 महिन्यानंतर भगवान बुद्ध परिनिर्वाणाला स्वीकार करणार आहेत आणि मग आपण त्यांना जन्म दिलेली आई आहोत. खरं तर एका अर्थाने गृहस्थ जीवनाचा विचार केला तर मी त्या सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाची आई ठरले, परंतु धम्म पिता म्हणून आम्हाला दीक्षा देऊन भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध हे आमचे पिता ठरलेले आहेत आणि आम्ही त्यांची सुपुत्री आहोत. आणि त्यामुळे भगवान जर परिनिर्वाणाला जाणार असतील तर आपण भगवंताच्या नंतर राहणं योग्य नाही. तर आजच्या दिवशीपासून येणारी कृष्ण पक्षाची जी अष्टमी आहे अशा 7 दिवसांपर्यंत महाप्रजापती गौतमी थेरी यांच्या बरोबर असलेल्या 500 स्त्रियांना त्यांनी देसना दिली. आणि इथून पुढे 8 दिवसानंतर म्हणजे कृष्ण पक्षाच्या अष्टमीला 500 भिक्खूंनीसह महाप्रजापती गौतमी ह्या परिनिर्वाणाला गेल्या, म्हणजे मृत्यूला त्यांनी
स्वीकारलं. ही अशी घटना या माघ पौर्णिमेला आणि इथून पुढे येणाऱ्या अष्टमीला घडलेली आहे. बघा, इतिहासामध्ये अशी नोंद आहे. कारण त्या वैशालीमध्ये क्षत्रिय कुळातील, राजकुळातील 500 स्त्रियांची दीक्षा झालेली होती. जगात पहिल्यांदा स्त्रियांना दीक्षा देण्यात आली. याचा इतिहास महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये टाकलेला आहे. मला वाटतं बरेच भिक्षू काल आणि आजही या माघ पौर्णिमेवरती बोललेले असतील. आणि म्हणून मी एक जस्ट तुम्हाला जे काल नव्हते त्यांना माहिती करून देतो आहे की या माघ पौर्णिमेचं असं विशेष असं हे महत्व आहे. कारण ही माघ पौर्णिमा कधीही न विसरण्यासारखी आहे. आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा 3 महिन्यापूर्वी केली आणि बरोबर उन्हाळ्यामध्ये मे मध्ये यावर्षी मला वाटतं 1 मेला काहीतरी बुद्ध पौर्णिमा आहे. आणि त्या बुद्ध पौर्णिमेला आपले भगवान सम्यक संबुद्ध कुशीनारा येथे आपलं परिनिर्वाण स्वीकारतात आणि त्या वैशालीवरून पावा मार्गे चुंदलाराचं भोजन घेऊन पुढे ते जातात कुशीनगरला आणि तिथे भगवंताचं महापरिनिर्वाण होते. प्रथम ध्यानातून द्वितीय ध्यानात, द्वितीय ध्यानातून तिसऱ्या, चौथ्या, असं एका ध्यानातून जाऊन जसा दिवा हळूहळू विजताना विजतो. दिवा विजताना बघितला तुम्ही? एखाद्या घरामध्ये ठेवलेला दिवा जसा तेलही जळत जळत जाते आणि नंतर तेल जळून गेल्यावर वातही जळत जळत जाते, तर त्याची जी ज्वाळा असते ती कमी कमी होत असते. बा दिवा विजताना तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर भगवंताचंही तसंच महापरिनिर्वाण होते. महापरिनिर्वाण होत असताना सर्वसामान्यांसारखा भगवंताला आपल्या मृत्यू येत नसतो. जसं आपण पाहत असाल आणि अनेकांचे मृत्यू पाहिले असतील, 99.99% लोक अकुशल कर्म करणारे असल्या कारणाने मरताना हातपाय फोडून, डोळे विस्पारून, नाकातून डोळ्यातून लाळ पाणी जाते, तडफडतात. मृत्यू यावासा वाटतो परंतु लगेच मृत्यू काय येत नाही. गावाकडे आपल्या खाटेवरून जमिनीवर आणि जमिनीवरून खाली जीव काऊन जात नाही म्हणतात. म्हणजे जीव गेला पाहिजे अशी तिथे सिच्युएशन असते. बघा तुम्ही पाहिलाच, लय काय करतात लोक. धान्यात हात बुडवतात, नाताला दाखीव, नातीला दाखीव, अजून काय कर, कोणाला बोलव, कोणाचं तोंड दाखव, वगैरे वगैरे, पैसे हातात दे, लय करून पाहतात लोक. पण जीव काय जात नाही. कारण मरताना आपले जे कुशल आणि अकुशल कर्म असतात, मरणोत्तर गती आपल्याला प्राप्त होते. आपली शेवटची चैतसिक अवस्था जी असते ती मृत्यू उपरांत जी कोणती गती प्राप्त होणार आहे तर पुण्य कर्म आणि पाप कर्म जे भगवंताने सांगितलंय कुशल अकुशल त्याची बेरीज वजाबाकी होईल की नाही? होईल की नाही? तुम्हाला वाटत असेल असं काही नसते, तसं काही नसते, तर लय लोक मेलेले तुम्ही पाहिले असतील, सुखानं मरतात का सगळे? भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाला गेले पहा, एकदम कुठल्याही प्रकारचं काहीच नाही, शांत चित्त होतं भगवंताचं. आणि त्यामुळेच भगवान बुद्धाने सांगितलं या जीवनाचा सदुपयोग करा. त्यासाठी आपल्या काया म्हणजे शरीराला, वाचा म्हणजे वाणीला आणि चित्त म्हणजे मनाला निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करा. जसं रोज रोज कोणकोणती साबण लावू अंग घासतो आणि आंघोळ करतो, तर हे झालं अंग स्वच्छ करणं. पण जे आपलं रिमोट कंट्रोल आहे ते कोणतं आहे? आपलं मन आहे. तोंड उघडायला, बंद करायला, पायानं चालायला, थांबायला कोण सांगते? झोपले? गाणे ऐकायला आले फक्त बापू? ऐका, माझ्याशी बोला. आपल्याला बोलायला, चालायला, हसायला, मुकत बसायला कोण कारणीभूत ठरवते? कोण करायला लावते? हे आपलं मन. म्हणून आता जी गाथा म्हणालो धम्मपदातली पहिलीच गाथा आहे, मनोपुप्पंगमा धम्मा मनोसेठा मनोगा मनसाचे पदुट्ठेन भासती वा करोती वा ततो न दुःख मनवेती चक्कंग व वहतो पदंग. चक्कंग म्हणजे चाक, गाडीचं चाक, बैलगाडीचं चाक. भगवान म्हणाले मन मनुष्याचं मुख्य आहे, ते मनोमय आहे. मनोमय म्हणजे केव्हा त्याच्यात काय कोणती भावना उत्पन्न होईल, आपल्याला काय करायला सांगेल, काय बोलायला सांगेल, याचा काही नियम नसतो. असं बसल्या बसल्यात समजा जास्त वेळ बसलं की डुलकी मारायला लावतो.
सांगता येत नाही बघा. कधी चांगल्या ठिकाणी जाय म्हणते, कधी वाईट ठिकाणी जाय म्हणते. आपल्याला आपलं मन सगळं काही करणार आहे. सुख करता आणि दुःख हरता कोण आहे? कोण आहे? मन आहे, दुसरं काही म्हणू नका बापा. मनच आहे भगवंताने सांगितलेलं. म्हणून मन हे मुख्य आहे, ते मनोमय आहे. त्याला वाटेल तसं आपल्याला वागवते ते, कारण रिमोट कंट्रोल आहे. ते मनोमय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मळलेल्या मनाने बोलते अथवा मळलेल्या मनाने काही कर्म करते, तेव्हा दुःख त्या व्यक्तीचा पाठलाग तसंच करते ज्या प्रकारे बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायांचा पाठलाग त्या गाडीची चाके करत असतात. बैल ज्या गतीने धावतो ती चाक त्याच गतीने फिरत असतात. बैल पळत असेल तर चाक असं स्लो चालते का? आणि बैल स्लो चाललाय आणि चाक जागेवर गिर 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 करायला, असं होते का? भगवंताने त्या काळात 2500 वर्षांपूर्वी उदाहरण दिलं बघा मनुष्याच्या सुखाचं आणि दुःखाचं. ही सुखाची बाजू मांडत असताना भगवान म्हणाले की आपण जर मळलेल्या मनाने बोलत असेल किंवा मळलेल्या मनाने कर्म करत असेल कोणतेही काया वाचा मनाने, तर दुःख त्या बैलगाडीला ओढणाऱ्या बैलांच्या पायांचा पाठलाग जसे करतात तसंच दुःख आपला पाठलाग करते. तुम्ही कुठेही जा, विमानात जा, जमिनीवर चाला, बंगल्यात राहा, पूर्णला राहा का परभणीला राहा का नांदेडला राहा का अजून कुठं दिल्लीला जाऊन राहा, आपल्या जीवनामध्ये जे काही सुख आणि दुःख येते ते आमच्या भिक्षूच्या जीवनातलं सुख दुःख असेल किंवा तुमच्या जीवनातलं सुख दुःख असेल, ते सर्वस्वी ठरते आपल्या कुशल अकुशल कर्मानुसार. आणि म्हणून भगवंतानं पहिल्या गाथेमध्ये असं दुःख कसं गाडीच्या चाकाप्रमाणे आपल्या बरोबर येते आपल्या मळलेल्या मनाने बोल्यामुळे कर्म केल्यामुळे हे सांगितलं. आणि दुसऱ्या गाथेमध्ये सांगितलं मनोपुपंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन. पसन्नेन म्हणजे प्रसन्न काय? प्रसन्नता. हे चेहऱ्यावर आपला डिस्प्ले आहे की नाही? डिस्प्ले समजते का तुम्हाला? हे सीसीटीव्ही कॅमेरा लावला बघा इथं. तुमच्यात कोणी चोर बीर घुसला त्यात काही खरं नाही. कारण भंतीजीने आताच मोठ्या भंतीजीने सांगितलं अडके गायकवाड साहेबांचा मोबाईल गेला नांदेडला. इथून चोरून चोर पळून गेला नांदेडला. हे सीसीटीव्ही फुटेज पाठवलं तिकडं नांदेडला आणि लगेच शोधूनही काढलं. मोबाईल आला आणि चोरे पकडल्या गेला. ही आजची दुनिया आहे बघा. हे सीसीटीव्ही मोठं डेंजर आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं की मनच मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा प्रसन्न चित्ताने कोणी बोलत असेल किंवा प्रसन्न चित्ताने कोणतं कर्म करत असेल तर सुख त्या व्यक्तीच्या सोबत तसेच राहते ज्याप्रमाणे कधीही न सोडणारी सावली आपल्या सोबत असते. चंद्राच्या उजेडात गेलो काय, लाईटच्या उजेडात गेलो काय, सूर्याच्या उजेडात गेलो काय, सावली सोडते का? तुला 2-4 पैसे देतो पण माझ्यासोबत येऊ नको असं म्हणता येते का सावलीला? बिलकुल नाही म्हणता येत. आणि म्हणून भगवंताने सावलीची उपमा दिली सुखाला की सुख त्यांच्याच बरोबर राहते ज्यांचं मन प्रसन्न आहे, निर्मळ आहे. आणि निर्मळ मनाने जे बोलतात आणि कार्य करतात ते लोक प्रसन्न राहतात. आणि त्यामुळे हे जे काही मी तुम्हाला सांगत आहे भगवंताने त्यांच्या काळामध्ये अनेक उपदेश दिले. स्त्रियांना, पुरुषांना, तरुणांना, तरुणींना दिले, राजे लोकांना उपदेश दिले. ज्यांनी भगवंताचं ऐकलं, मग ते आम्रपाली असेल, सुजाता असेल, किसा गौतमी असेल, अंगुलीमाल असेल, पटाचारा असेल, ज्यांनी भगवंताचा धम्म श्रवण केला मन लावून आणि ज्यांची बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा होती त्यांनी आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलं. म्हणजे कितीही दुःख पूर्वी होतं पण वर्तमान जीवनामध्ये त्यांच्या वाट्याला सुखच सुख आलं. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये लवकरात लवकर जागे झालो पाहिजे. आणि जागे झालो पाहिजे म्हणजे काय? मिळालेल्या आयुष्याचा सदुपयोग केला पाहिजे. आपल्याला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत् प्रयासाने हा बुद्धाचा धम्म दिला बघा. जी माणसं गावकुसाच्या बाहेर होती, ज्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता, ज्यांचे पायाचे ठसे जमिनीवर उमटू नये, त्याच्यावर कोणाचे पायाचे ठसे पडून ते बाटलू नये म्हणून कमरेला झाडू होता. ही थुंकी या तोंडातून आज जसं कुठेही थुंकू शकतो, एक काळ होता बाबासाहेबांच्या वेळेला ही थुंकी आपल्या तोंडातली आपण सार्वजनिक जमिनीवरही टाकू शकत नव्हतो. त्यासाठी गळ्यामध्ये मडकं होतं. बाबासाहेब आपल्या वाट्याला आले, बाबासाहेबांचा जन्म झाला आणि कोटी कुळांचा बाबासाहेबांनी उद्धार केला. गळ्यातलं मडकं गेलं आणि गळ्यामध्ये टाय आली पा आणि कमरेचा झाडू गेला आणि तुमच्या कमरेला बेल्ट आला. फाटलेली कपडे
जरी आपण घेतलेले नवे असतील तर ते चिखलामध्ये घालावं लागायचे, रात्रभर ठेवावं लागायचे, ते मळके कपडे घालावे लागायचे. दिवसाला सूर्य जेव्हा डोक्यावर येईल म्हणजे आपली सावली इकडं तिकडं पडू नये तेव्हाच घराच्या बाहेर पडावं लागायचं. अशी जनावरांपेक्षा हीन दर्जाचं जीवन इथल्या धर्मव्यवस्थेनं आपल्या वाट्याला आणून दिलं होतं. त्या महामानवाने आपल्या वाट्याला येऊन आपल्याला संविधानात्मक मूल्य देऊन आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा देऊन अनंत अनंत उपकार केले बघा. आणि म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञता आपण सदैव व्यक्त करीत राहिलो पाहिजे. आणि त्यामुळे त्यांच्या विचारांशी कधी प्रतारणा केली नाही पाहिजे. प्रामाणिकपणे बाबासाहेबांनी सांगितलेल्या बुद्ध धम्माचं दिलेल्या बुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे. 22 प्रतिज्ञांचं आपण पालन केलं पाहिजे. नाही तर बस जय भीम बोलो आणि किधर भी चलो कुछ भी करो म्हणते काही काही. मला सांगा जय भीमची अशी ओळख राहील का? अरे जय भीम म्हणजे काय तर स्वाभिमानी पण असायला पाहिजे. जय भीम म्हणजे पंचशिलेचं पालन करणारे असायला पाहिजे. जय भीम म्हणजे बुद्ध विहारात जाणारे असले पाहिजे. जय भीम म्हणजे 10 पारमिता पालन करण्याचा प्रयत्न करायला असायला पाहिजे. जय भीम म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरच प्रामाणिक चालणारे असायला पाहिजे. नाही तर जयंतीला निघायचं नाचायचं तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणायचं. आणि लाव बाबू डीजेवर गाणं म्हणते ते तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आता याच्या पोटात काय काय गेलं असेल, याच्या रक्तातच ते मिसळलं असेल. दुसरंच काय काय तर भीम निघेल का रक्तात? निघेल का? काही काही मुख्यच बसतात बाबा जे एक दिवस बाहेर पडतात त्यांना वाटे आपल्यालाच गोळ्या घालते. परंतु समाजात असे खरंच लय लोक आहेत. पूर्णा शहरामध्ये आता भंतेजी बसले होते. भंतेजी बरोबर मी चर्चा करत होतो. भंतेजी बऱ्याच गोष्टी आम्हाला विश्वासपूर्वक सांगतात आणि ते तुमचा गौरव करत होते. पूर्णेतल्या सगळ्या 10 नगरसेवक तुम्ही निवडून आणले म्हणा. एकदा त्यांच्यासाठी मतदारांसाठी टाळ्या वाजवा. ही फार मोठी उपलब्धी आहे. पूर्णा शहरामध्ये भिक्षू काय करू शकतो, एक चिवर काय करू शकते, भिक्षू काय करू शकतो हे भंतेजीने आपल्या दाखवून दिलं बघा. 43 वर्षांपूर्वी उपाली भंतेजी गेले, त्यांच्या अस्थी जतन करून ठेवल्या आणि आज बाहेर देशामध्ये जसे चैत्य असतात तसा सुंदर असा चैत्य आपल्या विहाराच्या बाजूला उभा केला. भंतेजी उपगुप्त आपले माणसं जोडण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि मार्गदर्शन करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. आज स्टेजवर बसलेले त्यांचे शिष्य लातूर असेल, औरंगाबाद, अजंठा असेल किंवा परभणी असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असेल, धम्माची पेरणी करण्याचा ते कसोशीने प्रयत्न करतात. आणि म्हणून बाबासाहेबांच्या मिशन मध्ये एक सिंहाचा वाटा असलेला भिक्षू म्हणून आमचे मार्गदर्शक असलेले पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांना निरोगी आयुष्य लाभावं त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही साधुकार दिला पाहिजे. बघा त्या पत्रिकेत विषय दिलाय प्रत्येकाला, म्हणून थोडक्यात आम्ही बोलणार आहोत. कारण मुळाव्याला जायचं आहे, तिकडं कोणी नाही बा. कारण एकाच दिवशी परिषद आली पूर्णेची पण यावर्षी, वटफळीची, औरंगाबादला मावसाळ्याची आणि मुळाव्याची 4 परिषदा आल्या. आणि त्यामुळे ही आमची पण मोठी तारांबळ होते आहे. तर अनित्य, अनात्म आणि दुःख ते तारुण्यात असतो काय? जे तारुण्यात असतो ते म्हातारपणात असतो काय? नावाला तेच असतो आपण. लहानपणी लोक गालगुचे घेतात, येतो का मा, येतो का मा म्हणतात. आणि मोठं झाल्यावर जर बिघडला कार्यक्रम आपला स्वभावाचा तर लोक मग कट मारतात. अर ते आहे का तिथे, मग नको बाबा म्हणतात का नाही. मुख्यच बसता बाबा तू कटकोन मारू नये म्हणजे झालं. तसा स्वभाव ठेवू नये. तर भगवंताचं वचन आहे की सगळं काही बदलते बघा. चांगल्याचे वाईटही होतात, वाईटाचेही चांगले होतात. म्हणून अनित्य सिद्धांत सांगत असताना भगवान बुद्ध म्हणाले की इथे जन्म गावावरून सगळे निघाले आणि मरण गावाकडे वाटचाल करत आहे. याचा भरोसा नाहीये. काल परवा एक घटना आपल्या महाराष्ट्रात घडली बघा. सगळीकडे सोशल मीडियावर तीच घटना बघा, अजून तेच सुरू आहे. कसे गेले काय गेले. तसं तर तुमच्या पूर्णेला असो का कोणत्याही शहरातल्या सरकारी दवाखान्यात म्हणा, खाजगी दवाखान्यात म्हणा, लय लोक मरतात पहा. पाहिलं की नाही? तुमच्या बसलेल्यांच्या प्रत्येकाच्या घरातून कोणाची आई गेली असेल, कोणाचे वडील गेले असेल, कोणाचा भाऊ, कोणाची बहीण गेली असेल, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, आजी आजोबा गेले असतील.
कारण भगवंताचं वचन आहे इथे सर्व काही अनित्य आहे, शाश्वत असं काही नाही. कोणी अमृत पिऊन जन्माला आलेलं नाही आहे. आम्ही जाणार आहोत आणि तुम्ही जाणार आहात, आताच नाही पण जेव्हा वेळ येईल तेव्हा बरोबर बटन दबणार, म्हणजे दबणारच. त्याला ना पैसा थांबवू शकतो, ना आपली पदप्रतिष्ठा त्याला थांबवू शकते, ना मोठाच्या मोठा परिवार आपल्याला थांबवू शकते. कोरोनामध्ये तुम्ही पाहिलं लय मोठमोठे लोक गेले पहा, आणि लोक व्हिडिओ कॉलवरून पाहत होते. चालली का मौत? स्मशानभूमीत. स्मशानभूमीतही जायला लोक तयार नव्हते बघा, तुम्ही पाहिलं असेल तर. कारण प्रत्येक जण इथे आपल्याच मरणाला घाबरत असतो. मल्लिका राणी होती भगवंताच्या काळात, राजा प्रसेनजिताची बायको. तिला राजा प्रसेनजिताने विचारलं एकदा, ऍक्च्युली दोघंही भगवंताचे उपासक होते, राजा प्रसेनजित आणि मल्लिका राणी. दोघे एकत्र एक दिवस बसले, ध्यानातून उठले, ध्यान करत होते दोघे. आणि राजा प्रसेनजिताने विचारलं मल्लिका राणीला, मल्लिके तुला सर्वात जास्त प्रिय कोण आहे? काय विचारलं? सर्वात जास्त प्रिय कोण आहे? त्यावर मल्लिका राणी म्हणाली, महाराज भगवंताच्या उपदेशानुसार जर उत्तर सांगायचं झालं तर मला सर्वात जास्त प्रिय मीच आहे. कारण हेच खरं आहे. जाते का कोणी कोणाबरोबर? पहा ना काय घडते महाराष्ट्रामध्ये. जोपर्यंत मांस आहे तोपर्यंतच वास आहे. घर घर की कहाणी मोठी डेंजर आहे, आणि तुम्ही त्याला अपवाद नसाल बापा. कारण आई वडील कोणी असो, भाऊ असो, स्वतःची बहीण असो, जोपर्यंत त्यांच्याकडून काही ना काही मिळते तोपर्यंत ते चांगले, आणि जेव्हा काही मिळणं बंद होते तेव्हा तोंड वाकडे. हे पहा माझ्या अगोदरच म्हणते वाकडे, म्हणजे अनुभव लय डेंजर आहे मोठा. कारण हे कोणाला चुकलं नाही. पा ज्यांच्या घरी व्यवस्थित आहे संसाराची घडी, परिवाराची घडी, ते मोठे पुण्यवान आहेत. परंतु असे फार कमी लोक आहेत. रक्ताचे नाते असले तरी सुद्धा अनेक घरामध्ये नजरेवर नजर टाकत नाहीत लोक. होते असं बघा, लोक जेव्हा आमच्याकडे सांगतात रडतात. आणि म्हणून भगवंताने सांगितलं इथे सर्व काही अनित्य आहे. किसा गौतमीला हा उपदेश केला, तिचं बाळ गेलं होतं. पटाचार्याला हा उपदेश केला भगवंताने, तिचे पण 2 बाळ गेले, तिचा पती गेला, तिचे आई वडील गेले, भाऊ गेले. भगवंताने सांगितलं मरण कुणाला चुकलेलं नाही आहे. म्हणून आजच्याच दिवशी भगवंताने सुद्धा आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली. स्वतः भगवान बुद्ध सुद्धा शरीराने इथे राहिलेले नाही. 80 वर्षाचं त्यांचं वय होतं आणि गेलं. बाबासाहेबांनी एवढं काम केलं बरं, आपल्या वाट्याला सोन्याचे दिवस आणले. बाबासाहेब आहेत का शरीराने इथे? परंतु कीर्ती जर आपली असेल, आपलं कार्यकर्तृत्व जर असेल, आपण स्वतःसह इतरांसाठी पण जगत असेल, आपण जर प्रामाणिकपणे धम्माचं आचरण करत असेल, दिलवान गुणवान असेल, तरच मात्र आपण मेल्यानंतरही जिवंत राहतो. नाही तर लय लोक असे येतात आणि जातात, काही फरक पडत नाही कोणाला. कोणी नावं घेत नाही. कार्यक्रमाच्या दिवशी हार तुरे फुल काय जे मिळतात, आणि गेल्यावर कोणाला लोक म्हणतात लय चांगले होते म्हणतात. आता पाहू लागलो आम्ही, लय चांगले होते म्हणतात. मेल्यावर लय चांगले होते म्हणते. आमची मैत्री लय घनिष्ठ होती म्हणते. लय लोक असंच म्हणतात. जिवंतपणात ते आजारी पडले, दवाखाने आहे, तर सफरचंद निकृष्ट दर्जाची घेऊन जातात. ते कृत्रिम श्वासावर आहे, हे नारळ पाणी घेऊन जाते तिथे. पिते काय नारळ पाणी कृत्रिम श्वास लावल्यावर? कोणी सफरचंद खाईल का कोणी? म्हणून जोपर्यंत व्यवस्थित आहे संसाराची गाडी तोपर्यंत सगळ्यांशी व्यवस्थित वागावं. कारण या जीवनाचा काही भरोसा नाहीये. म्हणून आईलाही प्रेम द्यायला शिका, तिची सेवा करायला शिका, वडिलांना प्रेम द्यायला शिका, त्यांची सेवा करायला शिका. भाऊ भाऊ बहीण भाऊ असतील, एकमेकांशी चांगलं वागा, प्रेमाने वागा. भांडण वाद तंटा करून गाठी मारून ठेवण्यात काय अर्थ? कारण भगवान म्हणाले जीवन अनित्य आहे, नश्वर आहे. कारण अनेक ठिकाणी आता गावाकडेच आमचाही जन्म झाल्यामुळे आम्ही पाहतो, अनेक ठिकाणी लोक ब्लड रिलेशन असून देखील, रक्ताची नाते असून देखील वैऱ्यासारखं जीवन जगतात बघा. कितीतरी लोक आईला बोलत नाहीत, कितीतरी लोक वडिलांना बोलत नाही, भावाचं पटत नाही. 36चा आकडा आहे बघा बहीण भावामध्ये. अशी परिस्थिती आहे. आणि प्रत्येक जण म्हणतो की माझी काहीच चूक नाही. खरं असते का? तिथं खरं असते का? हे खरं नाही आहे. तुम्ही नाही म्हटलं नाही तरी खरं नाही. कारण एका हाताने टाळी
वाजत नाही. संसाराच्या गणितामध्ये प्रत्येकाकडून चुका होतात आणि भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, आपण सहनशीलही असलो पाहिजे आणि क्षमा करणारे असलो पाहिजे. कारण ज्यांच्याकडून चुका होत आहेत आपल्याकडून त्या होणारच नाही अशी काही गॅरंटी नाही आहे बघा. आणि म्हणून प्रत्येकाने एकमेकांना प्रेम आदर दिला पाहिजे, एकमेकांची सेवा केली पाहिजे. कारण जीवन संपणार आहे, शाश्वत नाही. म्हणून अनित्य धर्म शिकवला भगवंताने. सगळ्या बाबतीमध्ये अनित्य धर्म शिकवलेला आहे. तुम्ही जर पाहत बघा, लहान बाळाचं आता जे मी म्हणालो गाल किंवा त्वचा, शरीर, डोळे किती गुबगुबीत आणि व्यवस्थित आकर्षक असतात बघा. आणि तेच बाळ समजा 80 वर्षाचं झालंय, 70 वर्षाचं झालंय, आता तर 40-50 वर्षाचं झालंय, तर डायबिटीजमुळे तेच बाळ परेशान आहे का नाही, शुगरमुळे परेशान आहे का नाही, बीपी मुळे परेशान आहे का नाही. बघा बाळ तेच आहे पण बाळाचं वय वाढलंय आणि तेच शरीर आता तसंच नाही आहे. आणि म्हणून सुरकुत्या पडणं असेल किंवा विस्मरण होणं असेल, व्यवस्थित न चालणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी अनित्यतेचं लक्षण सांगतात. आणि म्हणून भगवान आले, आपण प्रत्येक जण मरण धर्मी आहोत हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचा सदुपयोग केला पाहिजे. आपलं जीवन वाया नाही घालवलं पाहिजे अकुशल मार्गाने. तर म्हणून हा अनित्य सिद्धांत जो आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय, हा लक्षात ठेवा. दुसरा एक सिद्धांत भगवंताने या जीवनाबद्दलचा मांडला आणि तो म्हणजे अनात्म. सुद्धा सांगितलं भगवंताने. अनात्म म्हणजे काय, तर भगवान म्हणाले हकीकत मध्ये जर पाहिलं तर इथे मी आणि माझं असं काही नाही आहे. मग ती संपत्ती असो, संतती असो, तारुण्य असो, पदप्रतिष्ठा, सत्ता असो, याच्यापैकी काहीही कायमस्वरूपी आपल्याकडे राहत नाही. राहते का? तुम्ही कौटुंबिक जीवन जगणारे जे आज म्हातारे आहात, तुम्हाला लय आठवण येत असेल तुमच्या तारुण्याची आणि तुम्ही मनातल्या मनातच म्हणत असाल, बा आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा सगळा कारभार आमच्याकडे होता, हे आम्हीच कमवलं, घर हे आमचं, लेकरायला लय शिकवलं, काय विचारूच नका, पळसाला 3च पानं आहे. आणि आता आपल्याच घरात म्हणते कवडीची किंमत नाही, जेवण देत नाही, दवाखान्यात नेत नाही, औषधोपचार करत नाही, बसून प्रेमाचे शब्द बोलायला कोणी तयार नाही. एक तारुण्याचा काळ असतो तेव्हा आपल्याकडे सत्ता असते. मग ती कौटुंबिक सत्ता असो की राजकारणातील सत्ता असो, कायमस्वरूपी कोणतीही सत्ता टिकत नाही. तारुण्याचा मदही भगवान बुद्ध म्हणाले कायमस्वरूपी नाहीये. ज्या नाका डोळ्याला आपण म्हणतो की हे माझे डोळे फार सुंदर आहे, माझे दात फार सुंदर आहे, माझे ओठ फार सुंदर आहे, माझे केस फार काळे आहे, वगैरे वगैरे, मी फार तंदुरुस्त आहे, भगवान म्हणाले थोडं वय जाऊ द्या, आपलेच दात लय गळागळा पडतात का, हे केस आपले पण पांढरे होतात. आता काही लोक त्याला काय लावतात पॉलिश. बरं झालं आम्हाला भगवान म्हणाले काढून टाका. इथे बसलेल्यांचे खालून पांढरे आणि वरतून काळे आणि कोणाचे लालही झालेले आहेत. लावू तुम्ही किती लावा, पण नॅचरली नैसर्गिकरित्या जर पाहिलं तर केसांचा गुणधर्म पांढरा होण्याचा आहे. प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवाचं असंच आहे. आणि त्यामुळे भगवान म्हणाले आपलंच शरीर जरी असेल त्याच्यावर आपण कायमस्वरूपी हक्क अधिकार गाजवू शकत नाही. अरे मी फ्रीज मधलं काहीतरी खाईल, मी दही खाईल, मला सर्दी नाही झाली पाहिजे, कशी होती सर्दी पाहू, माझं तोंड आहे, माझंच फ्रीज आहे, वगैरे वगैरे. ऐकते का ते? ताप येऊच नको, हार्ट अटॅक येऊच नको, बीपी वाढवूच नको, शुगर होऊच नको, असं कितीही जर याला सांगितलं म्हातारं होऊच नको, ऐकते का ते? ऐकते का? ऐकू शकत नाही का? तर भगवान बुद्ध म्हणाले ह्याच्यामध्ये हकीकत मध्ये मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाहीये. कारण त्याच्यावर मालकी हक्क आपण गाजवू शकत नाही, त्याला म्हणू शकत नाही तू तरुणच राहा बरं, म्हातारं व्हायचं नाही. तुम्ही काही लावा काही वापरा, म्हातारपण कोणाला चुकत नाही. भगवान म्हणाले जाती पी दुःखा, जरा पी दुःखा, व्याधी पी दुःखा, मरण पी दुःखा. जाती पी दुःखा म्हणजे जन्म होणंच दुःख आहे. कारण बाळ जन्माला आल्या बरोबर कोणती घटना घडते? रडणे. नाही रडलं तर परेशान होता का नाही तुम्ही? रडणं हे त्याच्या सुदृढतेचं लक्षण आहे, बाळ व्यवस्थित असण्याचं लक्षण आहे. पण भगवंताने सांगितलं जेव्हा जन्म होतो तेव्हा रडते, रडणं हे दुःखाचं लक्षण आहे. आणि म्हणून जाती पी दुःखा,
म्हणजे जन्म होणंच दुःख आहे का? तर जन्म झाल्याबरोबर अपेक्षा तृष्णा जन्माला येते, रडते याच्यासाठी की दूध पाहिजे असते, आणि जेव्हा दूध दिलं की मग मुकत झोपते, पुन्हा भूक लागली की उठते, आणि ती तृष्णा जी आहे ते पुन्हा पुन्हा निर्माण होते. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की जातीपी दुःखा. त्यामुळे नंतर पियपी दुःखा, अपियपी दुःखा, म्हणजे प्रिय लोक जर समोर आले, जवळ आले, सोडून गेले की दुःख होते. प्रिय लोक ज्यांना समजतो आपण, ते सोडून गेल्यावर त्यांचा वियोग दुःखदायी ठरते, आणि अप्रिय लोक जवळ आले की त्याचंही दुःख होते. आता इथे तुम्ही बसलेले आता समजा तुमच्या कोणाबरोबर भांडणं असतील आणि नेमकं येऊन तुमच्या पुढे जर बसले, ते प्रवचन किती चांगलं असू द्या, मंडप किती चांगला टाकलेला असू द्या, सगळं काही किती चांगलं असू द्या, डोक्यात तेच चक्र, माझ्या समोर येऊन बसली, माझ्या समोर येऊन बसली, माझ्या समोर येऊन बसली, इथंच जागा भेटली का, असं तसं, मग लाल बंद लागली, मग तुला भांडणही होते कधी कधी तर. आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा की इथे सर्व काही अनात्म आहे, म्हणजे इथे मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाहीये म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. सुख आलं म्हणून नाचू नका, आणि दुःख आलं म्हणून रडत बसू नका. सजग राहा, सावध राहा, भगवंताच्या वचनाला आठवत राहा, भगवंताच्या वचनाला स्मरणात ठेवा. कारण भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग शिकवला, भगवान बुद्धांनी वाहत जायला शिकवलेलं नाहीये, सांगितलेलं नाहीये. आणि त्यामुळे धन माझं, मुलं माझे, घर माझं, आमच्या घरासारखं कोणाचं घरच नाही, आमच्या पोरगीसाठी सारखी कोणाची पोरगीच नाही, आमच्या पोरासारखा कोणाचा पोरगाच नाही, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण एकदा असंच झालं बा, तुम्हाला सांगतो आताची गोष्ट. एक 10-15 दिवसांपूर्वी एक ओळखीचे आई बाबा आले. अगोदर लग्नाच्या म्हणजे 5-6 महिने झाले होते पोराच्या लग्नाला, एक वर्ष झालं असेल ते आले ना आम्हाला. तर ते कोणाला सांगावं, तर चांगल्या व्यक्तीकडे आपलं दुःख सांगितलं तर ठीक आहे, ते आपल्याला सोल्युशन देईल त्याच्यात. पण तुम्ही इकडं तिकडं जर काही सांगितलं तर लोक रॉकेलचे कॅनच घेऊन बसलेले असतात, पेट्रोलचे कॅन. तुम्ही जर सांगितलं की अहो फार त्रास आहे मला, सासू बरोबर वागवत नाही, बरोबर वागवत नाही, ते बिचारी तुम्हाला चहा करी लागत. बसा, काय झालं म्हणतात, चहा घेता का, बरं काय झालं, नवरा त्रास देते, सासू पण त्रास देते, मारलं, कुठं मारलं, एवढा वळ. माझ्या संसाराला 25 वर्ष झाले म्हणते, मला कोणा बोट दाखवलं नाही, हे रोज मार खात असेल. पण लावून देण्यामध्ये बापा तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे. परंतु लोक बघा दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये, लावून दिल्यामध्ये, परेशान करण्यामध्ये एक नंबर असतात. त्या आई बाबाने रडू रडू सांगितलं, भंतेजी म्हणे अगोदर पोरगा आणि सुनई फार चांगले वागत होते, चांगले राहत होते, आता काय गणित कुठं माशी शिंकली काय माहित म्हणते. आता आई म्हणत नाही, बाबा आहे म्हणत नाही, जवळ बसत नाही, काहीच नाही झालं काय हे काही कळेना. कोणतं इंजेक्शन दिलं, कोणत्या गोळ्या दिल्या, हे काही कळायलाच मार्ग नाही म्हणे. तर ही अशा प्रकारची परेशानी कोणाची होता कामा नये. परंतु भगवंताने सांगितलं म्हणून कशात अडकून राहू नका. अडकून राहणं मोठं दुःखदायी आहे बघा, भगवंताने सांगितलं. म्हणून हे अनात्म लक्षण. आणि तिसरं शेवटचं लक्षण सांगितलं भगवंताने, दुःख. कोणतं दुःख? भगवान म्हणाले इथे सर्वच लोक 12 प्रकारच्या दुःखामधून वाटचाल करत असतात. किती प्रकारच्या? 12 प्रकारच्या दुःखातून वाटचाल करत असतात. आता मी जसं म्हणालो, जाती, जरा, मरण, व्याधी किंवा पंचउपादान स्कंध, असे 12 प्रकारचे दुःख आहेत बघा. ते कोणाला कधी सतावतील, कोणाला कधी त्रास देतील हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे जीवनामध्ये दुःखच दुःख आहे. त्या दुःखाला समजून घ्या, त्या दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. आणि दुःखातून मुक्त करण्यासाठीचा मार्ग भगवान बुद्धाने सांगितला, आणि तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, ज्याला दान, शील आणि समाधी सांगितलेला आहे. भगवान बुद्धाच्या धम्माला आचरणात आणलं पाहिजे. त्यासाठी तर तुमचं दुःख हलकं होऊ शकते. पटाचाराचा मुलगा गेला पुरात वाहून, पटाचाराचा दुसरा मुलगा आत्ताच जन्मलेला पक्षी उचलून घेऊन गेला. डोक्यावर परिणाम झालेली पटाचारा माहेराजवळ पोहोचते
तेव्हा त्या गावाच्या बाहेर सरण जळत असतात. आई वडिलाचं भावाचं पावसामुळे घर अंगावर कोसळून ते सगळे जण मेलेले असतात. ती वेडी पिसी झालेली पटाचारा भगवंताकडे जाते. भगवान बुद्ध तिला उपदेश करतात की जीवन असंच आहे, कोणतं दुःख कधी आपल्या वाट्याला येईल हे सांगता येत नाही. म्हणून तंद्रीमध्ये आणि धुंदीमध्ये आपण जीवन जगता कामा नये, होश मध्ये राहिलो पाहिजे. त्यासाठी नेहमी नेहमी आपण विहारात जाणं, नेहमी ध्यानाला जाणं, नेहमी भगवंताची धम्मदेशना श्रवण करणं, सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होणं, ह्या गोष्टी सुद्धा आपल्या बरोबर ठेवल्या पाहिजे. नाही तर बस तेवढंच बाल्याची माय, बाल्याची बायको आणि बाल्याचे लेकर आपापल्या खोली. अगोदर म्हणायचो आम्ही 10 बाय 10च्या खोली, पण बाबासाहेबांना लय भरून दिलंय म्हणून 10 बाय 10ची खोली का आता राहिलेली नाहीये. म्हणून बाल्याची माय, बाल्याचे लेकर, बाल्याची बायको आता आपापल्या खोलीत, आणि समाज गेला म्हणते चुलीत. तुम्ही नाही तसे, म्हणून इथे तुम्ही आलात, तुम्ही तर काम करतात, म्हणजे सामाजिक कार्य धार्मिक कार्यातही सहभागी होता. तुमची तर बुद्ध धम्मावर संघावर श्रद्धा आहे. पण काही लोक खरंच असे आहेत की ज्यांना या सगळ्या वातावरणाशी काहीही संबंध नाही. बिलकुल उलट इकडे विहारात जाणाऱ्या लोकांना नाव ठेवणारे लोक असतात. तुमच्या पूर्ण आहे का नाही माहित नाही, बाबा आहेत म्हणते बाप. म्हणजे सगळीकडेच आहे हे. कारण पेरणी करतात नाही लोक, कापसा सरकी माहित आहे तुम्हाला, सरकीचं पिशवी आणते बघा, ते सरक्या 2-2, 3-3 लावतात बघा, म्हणजे गॅरंटी नाही आहे येतील की नाही. आणि त्यातल्या त्यात पुन्हा चुकाही भरावं लागते, कारण त्याची गॅरंटी नसते. असे चुकावाले लोकही बी राहतात सगळ्या ठिकाणी. प्रत्येक नगरात असतात, खेड्यात असतात, पाड्यात असतात. त्यांचं एकच काम असते, जे चांगलं वागतात, चांगलं ज्यांचं होते त्यांच्या काड्या करणं, त्यांचे पाय ओढणं, त्यांना बदनाम करणं, त्यांना परेशान करणं, त्यांना त्रास देणं, एवढंच त्याचं काम असते. तुमच्यात कोणी तसं नाही, परंतु अशा लोकांची काही कमतरता नाही आहे. आणि त्यामुळे हे सगळं काही करण्यासाठी म्हणून आपल्यामध्ये धार्मिकता असावी लागते, बाबासाहेबांचा विचार असावा लागतो. तरच हा धम्माचा गाडा किंवा समाजाच्या परिवर्तनाचा गाडा पुढे आणि पुढे आपण नेऊ शकतो. बाबा आता बघा, ते दीक्षाविधी झाला बघा. कुंभार समाजातील एका तरुणाने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांनी संकल्प केला की बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा पाळेल, बुद्ध धम्म संघावर मी श्रद्धा ठेवेल. आपल्या समाजाला बुद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी देऊन 69 वर्ष पूर्ण झाले बघा. किती 69 वर्ष पूर्ण झाले. या 69 वर्षांचा मागोवा जर घेतला, सिंहावलोकन केलं, तर फार कमी लोकांमध्ये परिवर्तन झालंय त्या मानाने. आणि बाकीचे लोक बिलकुल झोपेचं सोंग घेऊन आपल्या धुंदीत जीवन जगतात बघा. आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा या प्रवाहामध्ये आलं पाहिजे. आजही आपले काही लोक, तुम्ही नाही करत, पण आजही आपले काही लोक अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड करतात. भीमके लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धर, अर्ध्यापेक्षा जास्त उधर. प्रत्येक शहराला गावाला काय लावून दिलंय. तुमच्या परभणीमध्ये काय भरते म्हण, तिकडे काही लोक जातात म्हण. आमच्या संपर्कात जे लोक आहेत ते सांगतात. तिकडं नांदेड जिल्ह्यात काय बनवून ठेवलंय सगळीकडे, तिकडे काही लोक आपले जातात म्हण. सगळीकडेच असं काय बनवून ठेवलं, व्यवस्था करून ठेवली. कारण आपल्या लोकांमध्ये बदल नाही झाला पाहिजे. कारण आपले लोक जर बदलले तर लय मोठं परिवर्तन होईल, महापुरुषांच्या विचारांचा विजय होईल. आणि त्यामुळे बघा, आपल्यात परिवर्तन होणं हे गरजेचं आहे. आपण 22 प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे, धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे. जुन्या चाली, रीती, परंपरा, रूढी हे सोडून दिल्या पाहिजे, तरच आपल्यात बदल होतो. आणि मी नेहमी सांगतो, मायबाप जर बदलले, मायबापांचा स्वभाव जर असेल, तसे लेकरं तयार होतील. खरं की खोटं? बापच दारू पित असेल तर पोरगा पिईल की नाही? माय ध्यानावर नसेल तर पोरग ध्यानावर राहील का? कारण त्यांच्या समोर आदर्श माय बापाचा आहे. कोणाकडे पाहून लहानाचे मोठे होतात लेकरं? शाळेतलं शिक्षण, कॉलेजातलं शिक्षण पैसे देऊन तुम्ही शिकू शकता, ते नोकरीला पण लागतील, पण एक मनुष्य म्हणून ते तयार होतात, ते घरातल्या वडीलधाऱ्या लोकांकडे पाहूनच तयार होतात. म्हणून भगवंताने महामंगल सूत्रात सांगितलं, असेवनाच बालान पंडितांच सेवन. मूर्खांची संगती करू नका.
बघा, संगतीचा परिणाम होते. आम्ही नेहमी सांगतो लिंबाच्या झाडावरच्या गुळवेलाला महत्व आहे आयुर्वेदामध्ये. का तर ते गुळवेल कडू असते आणि त्यातल्या त्यात लिंबाच्या झाडावर वाढल्यामुळे लिंबाचा कडवटपणा त्याच्यात उतरते आणि म्हणून आयुर्वेदामध्ये त्या गुळवेलाला महत्व आहे जो लिंबाच्या झाडावर वाढलेला आहे. मध मऊळ माहिती आहे तुम्हाला, हनी. तर हनी सुद्धा लिंबाच्या झाडाला आलेलं हनी जे आहे, मध आहे, ते फार आयुर्वेदामध्ये महत्वाचं मानलं गेलेलं आहे. हे सांगतोय यासाठी की संगतीचा परिणाम हा फार महत्वाचा होतो. आता हे छोटे छोटे पोरं हे जे भंतेजी झाले बघा तुमच्या पूर्णेमध्ये, तुमचं पूर्ण शहर जो आहे खरंच ही धम्मनगरी आहे. छोटे छोटे पोरं पाहतात, ते अजिंठ्याला राहतात, सामनेर झाले, जपानीज भाषेचा अभ्यास करतात. हे बोधी धम्मा भंतेजी बँगलोर वरून आले, इथे राहिले, तिकडे अजिंठ्याला राहतात. पय्यावंश भंतेजी सुद्धा बघा लहानपणापासून 4.5 वर्षापासून इथं भंतेजींच्या संपर्कात राहतात. त्यांनी आताच सांगितलं की भंतेजींचा संस्कार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत संस्कारामुळे कोणाच्या सोबत राहतो याचा फार मोठा परिणाम होत असतो म्हणाले भगवान बुद्धाचं हे वचन आहे. म्हणून आई वडील याचा सहवास आहे ना लेकरांचा आई वडिलांचा लहानपणापासून. म्हणून आई वडील जशा स्वभावाच्या असतील, ज्या विचारांचे असतील, ते विचार तो स्वभाव मुलांमध्ये उतरेल की नाही, उतरेल की नाही. काही काहीच्या माना हालतच नाहीत पहा, कारण गणित चुकलेले असतात, काही काहीचे लयच गणित चुकलेले असतात. आणि आता साप निघून गेलाय आणि बिचारे फरकांडीला मारून काय करतील, म्हणून मुकच हो खराय बापा असं ऐकते पहा. काय करतील, मी दुसरं काय करूच काय शकतात. कार्यक्रम सगळा बिघडवलाय. लेकरायला काही काही लोक फक्त शिकवतच बसतात, संस्काराचा विषय नाही. आणि काही काही लोक शिकवतही नाही. मग पोरं खर्रा खाय, तंबाखू खाय, बिड्या ओढ, दारू पी, घरात भांडण, बायकोला नांदवत नाही, घरी माय बापाला बरोबर ठेवत नाही, बहीण भावासोबत नीट वागत नाही, समाजात जात नाही, धार्मिक काम करत नाही. अशा सुद्धा प्रौढ्या ज्या असतात त्याला सुद्धा 99% कारणीभूत मायबाप असतात. कारण त्यांच्या सहवासातूनच ते मोठे झालेले असतात. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं बघा आपल्या भाषणांमध्ये अनेकदा, माझ्या वडिलांनी, उद्या 2 फेब्रुवारी आहे बघा, रामजी सुभेदार बाबाचा दिवस आहे. बाबासाहेब म्हणाले माझ्या वडिलांनी मला शिक्षणाची गोडी तर लावलीच, त्यामुळे मी MA PhD DSc LLD डिलीट बॅरिटरॅटला एवढ्या डिग्र्या तर घेऊ शकलो, परंतु मी जो बुद्ध धम्म स्वीकार शकलो किंवा माझा जो धार्मिक पिंड घडवला त्याला सर्वस्वी जबाबदार किंवा त्याचं सर्वस्वी श्रेय कुणाला जाते? बाबासाहेब म्हणाले माझ्या वडिलांना जाते. आणि म्हणून मी बुद्धाचा धम्म स्वीकारू शकलो. हे तुम्हाला मी मुद्दा म्हणून हेतू पुरस्सर सांगतोय. आणि त्यामुळे तुम्ही जे जुने आई बाबा आहात तर तुम्ही जर बदललात तर तुमचे मुलं बदलतील, परंतु तुम्ही जर भरकटलेले असाल तर मुलांकडून बदलण्याची, परिवर्तनाची अपेक्षा करणं चुकीचं आहे बघा. आणि त्यामुळे एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतो, तुम्ही इच्छा असेल तर, आणि आमच्या शब्दांना पूर्ण विराम देतो. सांगू का? हा सांगा म्हणा, म्हणजे सांगतो बा. तर बघा, एकदा एक अंध पती पत्नी होते. तुम्ही ऐकलं असेल आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती अनेक प्रवचन आहेत. युट्यूबवरती आपलं चॅनल आहे. इथे सुद्धा आमच्या प्रदीपचं महाबोधी चॅनल आहे, त्याच्यावर आता लाईव्ह सुरू आहे. सगळीकडे प्रदीपच्या चॅनलचा गवगवा आहे, त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तो सगळ्या भारताला पूर्ण लाईव्ह दाखवते पहा. कोणताही कार्यक्रम असला की लाईव्ह प्रदीप ननावरे, काय त्याचं चॅनल महाबोधी, काही झालं की लाईव्ह होती इथून पूर्ण येथून. तर त्याचा सोशल मीडियावर लय मोठा गाजावाजा आहे, कारण सोशल मीडियाचं युग आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्याकडे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, धम्मप्रचारासाठी, धम्म समजून घेण्यासाठी, बाबासाहेबांचा विचार समजून घेण्यासाठी त्याचा वापर करा. कारण आपला प्रिंट मीडिया नाही आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही आहे, आपल्याला कोणी गिनत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही बघा बातम्या पाहत असाल, लोक गिनती करत नाहीत. आपली करतात का? काही अपवाद वगळता आपली कोणी गिनती करत नाही. आणि कुठं चिलट जरी मेलं तर ते 3-3दा दाखवते. आणि इकडं आपल्या समाजामध्ये काही जरी झालं तर ते दाखवत नाही टीव्ही वरती. तुम्ही जर पाहत असाल, बारकाईने अभ्यास करत असाल तर. आणि त्यामुळे मी तुम्हाला दृष्टांत सांगतो. एक अंध पती पत्नी होते, दाम्पत्य, दोघेही आंधळे होते आणि भीक मागत होते पहा. स्टेशनवर, बस स्टँडवर, अनेक ठिकाणी दोघेही अंध होते. आणि दोघेही अंध होते तर मग कधी भाकरी मागायचे, कधी भाजी मागायचे, लोकांना पैसे मागायचे, काय काय लोक द्यायचे.
एखाद्या दिवशी काही मिळायचं आणि एखाद्या दिवशी काही मिळायचं नाही. कधी कधी पीठ पण त्यांना मिळायचं. तर मग एक दिवस असं झालं की ज्या दिवशी कधी काही मिळायचं नाही त्यांना अन्नपदार्थ वगैरे, तर मग घरी त्यांच्याकडे ती बाई स्वयंपाक करायची. अंध होती तर ती स्वयंपाक करायची, कसं तरी चपाती भाकरी वगैरे बनवायची आणि बनवू बनवू मग ते खावायचे दोघे पण. तर काही दिवसांनी असं झालं की त्यांच्या घरामध्ये आली एक मांजर. ऐकताय ना? अच्छा, तिकडं स्क्रीनवर पाहू लागले का? मी म्हटलं तिकडं कुठं पाहू लागले बा, हे मी तर इकडं बसलो, ते तिकडे कुठं पाहता. ते मांजर घरामध्ये आली आणि मांजर मग रोज ती बाई भाकरी चपात्या करायची का नाही, दुरडीत टाकायची, ती मांजर हळूच यायची आणि ती चपाती गायब करायची. आता तिच्या नवऱ्याला काही दिसत नव्हतं, तोही बिचारा अंध होता आणि त्या बाईला काही दिसायचं नाही. आणि ती म्हणायची मग भाकरी तर टाकल्या, चपात्या तर टाकल्या, गायब कशा काय होऊ लागल्या, मला काही कळे ना. मग एक दिवस असं झालं, त्या बाईच्या हाताला चपाती टाकताना दुरडीमध्ये मांजरीचा स्पर्श झाला. ती मांजर ओरडली म्याव करून. मग म्याव करून मांजर ओरडली की त्या दोघा पती पत्नीच्या लक्षात आलं की अरे गड्या, ही मांजरच चपाती भाकरी खाते, हिचा बंदोबस्त केला पाहिजे. तर ती बाई म्हणे, कारभारी तुम्ही एक काठी घेऊन दरवाज्यात बसत राहा जेव्हा मी स्वयंपाक करते, आणि दरवाज्यावर असं दन 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 ती काठी मारत राहा, म्हणजे त्याच्यामुळे ती मांजर येणार नाही. मग यांचा उपक्रम सुरू झाला रोज. मग मांजर गायब झाली. मग मांजर गायब झाली तर काही दिवसानंतर त्या अंध पती पत्नी जे होते त्यांना झाला एक मुलगा. मुलगा लहानाचा मोठा झाला. मुलगा लहानाचा मोठा झाला तर यांनी त्या मुलाला शिकवलं. मुलाला शिकवलं, मोठा झाल्यावर त्याचं लग्न लावून दिलं. लग्न लागलं आणि मग सुनबाई घरात आली. आता सुनबाई डोळस होती, मुलगा डोळस होता, म्हणजे डोळे होते त्यांना, नजर होती. मायबाप तर अंध होते. आता चुलीजवळ सुनबाई आली. सुनबाई स्वयंपाक करायची. आता हे पोरग होते की नाही, तर आई वडील अंध होते, तर हे रोज पाहत होतं. आई स्वयंपाक करायला गेली चुलीजवळ की वडील दरवाजामध्ये काठी घेऊन दरवाजावर दन 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 वाजवली. आता ती आई स्वयंपाक करत नव्हती, याला बायको आली, त्याची बायको स्वयंपाक करत होती. तर हा पट्ट्या मग रोज जेव्हा बायको चुलीजवळ स्वयंपाकासाठी जाऊन बसली की हा दरवाज्यात जाऊन बापाच्या ठिकाणी बसायचा, दरवाजावर दन 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 हे काठी मारायची. आता ही नवीन नवरी बिचारी, नवीन नवीन, कोणाला क्रॉस कसं करता येईल, कोणाला उलट सुलट कसं बोलता येईल, कोणावर रागावता कसं येईल, कोणाच्या चुका कशा दाखवून देता येईल. म्हणून बिचारी काही दिवस काहीच बोलली नाही. मुखच हिला वाटलं बा काही असेल, हे बसलंय दरवाज्यात तर बसू दे बा, आपण कसं काय हटकाव, कसं काय काय म्हणा. मग नंतर त्यांना एक लेकरू झालं. ते लेकरू थोडंसं लहानाचं मोठं होऊ लागलं तेव्हा मग बाईची हिंमत वाढली. मग एक दिवस हिनं शाळा घेतली त्या सुनबाईनं. कोणाची? नवऱ्याची. त्याला म्हणे मला एक गोष्ट विचारायची. म्हणे काय? मी जेव्हा स्वयंपाकाला चुलीजवळ बसते तेव्हा तुम्ही दरवाजावर ती काठी मारत दरवाजात कशासाठी बसता, काय त्याचं कारण, गुपित काय आहे त्याचं? ते म्हणे त्याचं गुपित वगैरे काही नाही. माझी आई जेव्हा स्वयंपाकासाठी चुलीजवळ बसायची तेव्हा माझे वडील असेच माझ्यासारखे या दरवाजात बसायचे आणि दरवाजावर काठीनं असे मारायचे, आवाज यायचा दन 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 दन. तर ती बाई म्हणे तुम्ही शिकले तर खरे, पण शिकून लयच हुकलेले दिसता म्हणे तुम्ही. कारण गणित उलट झालं ना, होते कधी कधी गणित उलट बापा, लय घरात उलट होते. मी काल परवाला अमरावतीत सांगितलं, आम्ही लहान होतो एका गावामध्ये एक माणूस लय दारू पित होता. हो, तुमच्याकडे पित असेल, लय दारू पित होता आणि बायकोला लय मारझोड करायचा. नंतर एक पोरग पोरगी झाली त्याला त्यांनाही मारझोड करायचा. घरात धिंगाणा, सारा धिंगाणा, पत्रावर उड्या मार, इकडं उड्या मार, तिकडं उड्या मार, शिव्या अर्वाच्य भाषेत वगैरे वगैरे. बाईला लेकरं झाले, ते लेकरं मोठी झाली, हे रोज दारू पिऊन यायचं आणि धिंगाणा, सारी इज्जत बिज्जत वाट्यावर टाकली होती त्या. या बाईने एक दिवस विचार केला, ती सोय लावते म्हणे ती. ही बिचारी चांगल्या घरातून आली होती, पण हिला वाटलं माझ्या घरच्याचं कोणाचं ऐकणं, हे माझंही ऐकणं. लेकरं लहानाचे मोठे होऊ लागले, पोरगी जवान होऊ लागली, पोरगही जवान होऊ लागलं. हे रोज येऊन दारू पिऊन धिंगाणा करू लागलं. याला अद्दल घडवली पाहिजे. आणि हे एक दिवस आलं दारू पिऊन, खरीच घटना सांगतो तुम्हाला, काय काल्पनिक नाही आहे. हे एक दिवस आलं दारू पिऊन, हिनं प्लॅनिंग केला की याला बदलून काढायचं, कारण हे रोज बदलवत होतं तिला. आणि एक दिवस खरंच दारू पिऊन आले आणि यानं दारू पिऊन आल्यावर बायकोनं असं बदललं बाबा, त्याला लय हाणलं घरात. हो, मग आवाज
आरडाओरडा झालं, सारं गाव जमा झालं दारात. हे आतमध्ये काहीच बोलू शकलं नाही, मुकत बसले. लय मार खाला, बोलेल काय. हे बाहेर गेलं, मग बाहेरच्या लोकांना शिव्या देऊ लागलं. सारे लोक त्याच्यावर हसू लागले. आरा बायको मारलं हो याला. त्याची सारी दारू उतरली, मग दारू सोडून दिली पहा त्यानं. तर हे दारू पिली की लय कार्यक्रम बिघडते पहा. आणि त्यामुळे तुम्हाला ही घटना यासाठी सांगितली, हा दृष्टांत, की ती पोरगी म्हणे तुम्ही शिकलेले आहे पण पूर्ण हुकलेले आहे. तुमची आई अंध होती, वडील अंध होते. स्वयंपाक करताना मांजर वगैरे येऊन ते चपात्या भाकरी खाऊ नये, कुत्रा येऊ नये म्हणून तुमचे वडील तिथं बसत होते. आता मला नजरेसारखी नजर आहे, चांगले डोळे आहेत दोन दोन, तुम्हाला डोळे आहे, तर इथं बसण्याची आणि दरवाजावर फटफट मारण्याची काय गरज आहे का. तर ते मग मुकत बसलं आणि त्यानं बसणंच बंद केलं. तर मी हा दृष्टांत यासाठी सांगितला की त्या अंध मायबापाचे संस्कार त्या पोरावर जैसे थे झाले की नाही, झाले की नाही, तसेच होतात बघा संस्कार. आणि म्हणून आई वडील व्यवस्थित पाहिजे. कारण भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आई वडील माता पिता आदर्श असतील तर त्यांची संतानही आदर्श निघण्याची शाश्वती आपण देऊ शकतो. पण माता पिता जर आदर्श नसतील, त्यांच्या स्वभावामध्येच खोट असेल, तर लेकरं कसे चांगले निघतील. कारण लेकरांना सर्वस्वी संस्कार आई वडिलांत होत असतात. आणि म्हणून तुम्हाला मी हा दृष्टांत सांगितला. हे छोटीशी धम्मदेशना तुमच्या समोर मी ठेवत आहे. आज इथे येऊन मोठा हर्ष झाला. पूजनीय भंतेजींची तब्येत बरी नाही आणि त्यामुळे आमचे धम्म दौरे सुरूच असतात. आता मुळाव्याला जायचं असल्या कारणाने उद्या हिंगोलीला पण आहे, मुळाव्याला पण आहे, परवाला मंगरुळपीरला आहे. कंटिन्युअसली आमचे धम्म दौरे असतात. तुम्ही आपल्या चॅनलवरून पाहत असाल द ग्रेट हॅपीनेस वरून. तर धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम अनेक भिक्षू करत आहेत. त्यामध्ये आता 26 जानेवारीला औरंगाबादेत आम्ही 4 मजल्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर बुद्ध विहाराचं भूमिपूजन केलं आहे. आणि समाजाच्या स्वेच्छादानातून या 1 वर्षभरामध्ये, कारण 26 जानेवारी 2026 ही युनिक तारीख होती आता गेलेली, आणि पुढली जी तारीख आहे तीही युनिक असणार आहे 26 जानेवारी 2027. तर आम्ही असा संकल्प केलेला आहे की समाजाच्या स्वेच्छादानातून 4 मजल्याचं विहार औरंगाबादेमध्ये निर्माण करून त्याचं उद्घाटन येणाऱ्या 26 जानेवारी 2027ला तुमच्या भरोश्यावर करणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी धार्मिक कार्यामध्ये सहकार्य कराल अशी एक मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि,